ओके, तर सुपरपोजिशनच्या या क्लासमध्ये आपण स्टडी करणार आहोत MST CET परीक्षेमधले क्वेश्चन, जे की तुम्हाला या अपकमिंग CET साठी सुद्धा भरपूर हेल्प करू शकतात. त्याच्या अगोदर सुपरपोजिशन मध्ये आपण काय काय थेअरी बघितली ते बघूया. सर्वात अगोदर आपण कॉन्सेप्ट समजून घेतला होता वेव्हचा. काय असते वेव्ह? इट इज द ऑसिलेटरी डिस्टर्बेंस ट्रैवलिंग थ्रू अ मीडियम, जिसको हम क्या बोलते हैं? वेव. क्योंकि जब भी कोई वेव जा रही है तो वो एक ऑसिलेटिंग डिस्टर्बेंस है, किसी भी मीडियम से जाता हुआ, कहीं किसी स्पेस में ट्रैवल करता हुआ. या इसको हमने बोला था इट इज द ट्रांसफर ऑफ एनर्जी विदाउट ट्रांसफर ऑफ मास. वेव जनरली 3 तरह की होती है, मैकेनिकल वेव, नॉन मैकेनिकल वेव और मैटर वेव. मैकेनिकल वेव वो होती है जिसको प्रोपेगेट होने के लिए मटेरियल मीडियम नेसेसरी है, यानी कि मटेरियल मीडियम इसमें प्रेजेंट होता है. ज्या वेवला प्रोपेगेट होण्यासाठी मीडियम लागते ती मैकेनिकल. एग्जांपल साउंड वेव, एग्जांपल वेव इन अ स्ट्रिंग. ठीक. नंतर दुसरी होती नॉन मैकेनिकल वेव. हिला प्रोपेगेट होण्यासाठी मीडियमची गरज नाही, मीडियम गरजेचं नाहीये. म्हणजे आपण असं म्हणू मटेरियल मीडियम या केसमध्ये अपसेंडच असते. ठीक आहे. तर मग इथं व्हायब्रेशन इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्डचे होतात, म्हणून या नॉन मैकेनिकल वेवला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव असं सुद्धा म्हणतात. आणि हिचं एक्झाम्पल आपल्याकडे आहे लाईट वेव. ठीक आहे. आता आपण तिच्याच बद्दल शिकणार आहोत. हे चॅप्टर एंड होता बरोबर. नेक्स्ट तिसरी आहे मॅटर वेव. मॅटर वेव मध्ये मॅटर आणि एनर्जी सोबत ट्रॅव्हल करते. हे शॉर्ट मध्ये सांगितलं मी ना, इतकी सिंपल नाही आहे ते. तर दॅट इज मॅटर वेव. आणि मॅटर वेव आपण मॉडर्न फिजिक्स, तुमचा आता 3 तारखेपासून आपण मॉडर्न फिजिक्स सुद्धा तुमचं पॅरलली सुरू करणार आहोत. तर मॉडर्न फिजिक्स मध्ये तुम्ही मॅटर वेव सोबत सुद्धा हिट करणार आहात. पुढे चालूया आता. नेक्स्ट, तर मैकेनिकल वेव ची डेफिनेशन, द वेव विच रिक्वायर्ड मटेरियल मीडियम फॉर इट्स प्रोपेगेशन. इसके भी 2 टाइप्स है, ट्रांसवर्स वेव और लॉन्जिट्यूडनल वेव. ट्रांसवर्स वेव का एग्जांपल है वेव इन अ स्ट्रिंग, क्योंकि जिस डायरेक्शन में वेव जा रही है उसके परपेंडिकुलर डायरेक्शन में ऑसिलेशंस होते हैं पार्टिकल. जर दोरीत वेव चालली इकडे पण दोरीचे पार्टिकल असे ऑसिलेट करू लागले, यांच्यामध्ये 90 डिग्रीचा अँगल आहे परपेंडिकुलर एकमेकाला, म्हणून ही ट्रान्सवर्स वेव आहे. आणि लॉन्जिट्यूडनल वेव मध्ये वेव सुद्धा इकडे चालली आणि त्या मीडियमचे पार्टिकल त्याला पॅरलली ऑसिलेट करतात. तर ही कोणती झाली? लॉन्जिट्यूडनल वेव. असं कशामध्ये होते? साऊंड वेव मध्ये. ही जी स्ट्रिंग मधली वेव आहे तिचा लुक तुम्ही पाहिला असेल ते अशी दिसते, ज्याच्यामध्ये अल्टरनेट क्रिस ट्रफ असतात. आणि जी साऊंड वेव आहे याच्यामध्ये काय असतात रे? कॉम्प्रेशन, रेअरफॅक्शन, कॉम्प्रेशन, हे मधातलं जे काय फ्री जागा, रेअरफॅक्शन. व्हेरी गुड. ठीक आहे. अशा पद्धतीने ते ट्रॅव्हल करते. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की ही जी ट्रॅव्हलिंग वेव आहे, प्रोग्रेसिव्ह वेव आहे, हे ट्रॅव्हल करणारी जी वेव आहे त्या वेवचं इक्वेशन काय असते? तर जनरली आपल्याला इक्वेशन y = a sin kx - ओमेगा टी च्या फॉर्म मध्ये मिळते. हे इक्वेशन असं येऊ शकतं a = sin ओमेगा टी - kx. इथे जर तुम्ही साइन बघितले तर ओमेगाचं आणि केचं साइन, म्हणजे ओमेगा टी ही जे टर्म आणि केक या दोघांचे साइन इथं पहा अलग अलग आहे. इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, इथं प्लस आहे, इथं मायनस आहे. तर जेव्हा या दोघांचे साइन हे कसे असतील बघून घ्या. इथं दोघांचे साइन वेगवेगळे असतील याचा अर्थ ती वेव कुठे चालली? अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. आणि जर दोघांचे साइन सेम असतील, जसं फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला पहिली वेव शिकवली होती, कुठे चालली? अलॉंग पॉझिटिव्ह एक्स. किंवा हे आता सांगू शकता तुम्ही, जेव्हा एक्सचं साइन निगेटिव्ह आहे तर कुठे चालली? ते अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ने चालली. तर मग आता हे कुठे चालली? निगेटिव्ह एक्स. कळतंय ना तुम्हाला? तर सरळ सरळ अलग अलग साइन असले तर पॉझिटिव्ह डायरेक्शन, आणि सेम साइन असले तर निगेटिव्ह एक्स डायरेक्शन वेव जाते. होऊ शकते इकडे एक्स आहे आणि इथं वाय असेल, तर मग वेव अशी चालली अलॉंग वाय ऍक्सिस. पण तरी जर सेम असतील तर निगेटिव्ह वाय, आणि डिफरंट असतील तर पॉझिटिव्ह वाय न ते चालली. ठीक आहे. वेव व्हेलॉसिटीचे व्हीचे आपल्याकडे 2 पॉप्युलर फॉर्म्युले आहेत. व्ही = n लॅम्बडा, हा तर सगळ्या जगाला माहित आहे. सोबत व्ही = ω/k, हा सुद्धा तुम्हाला माहित आहे. यासोबत हा जो के आहे याचा खूप घनिष्ठ नाता आहे कोणासोबत? लॅम्बडा सोबत. तुम्हाला माहित आहे का? के काय असते रे? अरे सॉरी, आपण काय लिहिलं आहे? के काय असते? 2π/λ. के = 2π/λ. इथं 2π/λ आपण लिहू. येतं लक्षात? तर इथं मी ऍडजस्ट केलेलं आहे, कारण हा फॉर्म्युला होता व्ही = n लॅम्बडा. तर मी इथून लॅम्बडा = काय लिहिलं त्याला? 2π/k. आणि 2πn ले मी ओमेगा लिहू शकतो, म्हणून हा व्ही = ω/k आलेला आहे. रिझन मी तुम्हाला समजलं, तुम्ही डायरेक्टच लक्षात ठेवा. तर जेव्हा जेव्हा मला आता या ओमेगाचं आणि आपलं जे ओळख आहे ते खूप आधीपासून आहे, तर आपल्याला त्याला फाइंड आउट करताना जास्त अडचणी येतील नाही. पण जेव्हा जेव्हा तुम्हाला
के दिसेल किंवा लॅम्बडा दिसेल तर लॅम्बडावरून के किंवा के वरून लॅम्बडा काढणं हे आपल्यासाठी इझी आहे, हे फॉर्म्युला आपल्याला समजलं, लक्षात ठेवायचा हा. ठीक, पुढे चाललो. त्यानंतर आपण स्टडी केलं होतं वेव्हचं रिफ्लेक्शन. बघा, वेव्ह कोणती असो, ट्रान्सवर्स असो का, आय मीन टू से ट्रान्सवर्स वेव्ह असो का लॉन्जिट्युडिनल वेव्ह असो, वेव्ह इन अ स्ट्रिंग असो का साऊंड वेव्ह असो, हे जेव्हा जाईल आणि एखाद्या इंटरफेसवरती स्ट्राईक होईल, त्या इंटरफेसच्या नेचर बद्दल विचार करा. तो काय असू शकतो, डेन्सर किंवा काय असू शकतो, रेअरर. तर जर तो डेन्सर असला तर फेज चेंज पाहायचा आहे, नाही तर फेज चेंज नाही. बस, काय म्हटलं मी ना, कोणती वेव्ह जाओ डेन्सरवर आदळली तर फेज चेंज आहे आणि कितीचा आहे पाहायचा, अन्यथा फेज चेंज नाही. आता इथं या केसमध्ये जर तुम्ही पाहिलं तर मी वरती हेडिंग का टाकलेलं आहे की रिफ्लेक्शन ऑफ वेव्ह. त्यातलं पहिलं काय, रिफ्लेक्शन फ्रॉम डेन्सर मीडियम. क्रीज गेला डेन्सर मीडियम लागला, कॉम्प्रेशन गेलं डेन्सरला लागलं, म्हणजे लॉन्जिट्युडिनल वेव्ह जाऊन डेन्सर लागली किंवा ट्रान्सवर्स वेव्ह जाऊन डेन्सरला लागली तर फेज चेंज होणार आहे. आणि फेज चेंज कितीचा होणार आहे, पाय रेडियनचा. आणि फेज जनरली तेव्हा होतो जेव्हा पार्टिकलची व्हेलॉसिटी बदलते. तर या दोन्ही केसमध्ये पार्टिकलची व्हेलॉसिटी बदलते, कारण या दोन्ही केसमध्ये हा जो पार्टिकल आहे, दिस पार्टिकल इज नॉट फ्री टू ऑसिलेट. तो फ्रीज नाही आहे, तो रिजिड मीडियम आहे, डेन्सर मीडियम पॅक आहे, तो हलायलाच तयार नाही. जर तो मूव्ह नाही होणार तर त्याच्यावर रिॲक्शन फोर्समुळे ते वेव्ह वापस जाईल, तर पार्टिकलची डायरेक्शन सुद्धा उलटी होईल. इथं लक्षात. नेक्स्ट, सरळ डेन्सर असलं तरच पाय, नाही तर नाही, असं लक्षात ठेवू शकता तुम्ही एक ट्रिक. त्यानंतर मीडियम कोणता आहे, रेअरर. तर फेज चेंज होईल का, नाही, फेज चेंज काय होईल, 0. आणि डायरेक्शन बद्दल सांगा बरं, कोणती वेव्ह हो रिफ्लेक्ट झाली तर वेव्हची व्हेलॉसिटी बदलतेच. वेव्हची व्हेलॉसिटी सगळ्या केसमध्ये रिव्हर्स होईल, पण पार्टिकलची व्हेलॉसिटी फक्त कोणत्या केसमध्ये रिव्हर्स होईल, ज्या केसमध्ये मीडियम कोणतं असेल, डेन्सर असेल. म्हणूनच फेज चेंज पाहायचा आहे. ठीक आहे, ओके. आता मला सांगा, क्रीज गेला डेन्सर मीडियम लागला, वापस काय येते, ट्रफ. ट्रफ गेला डेन्सर लागला, वापस काय आला, क्रीज. आता क्रीज गेला रेअरल लागला, क्रीज. ट्रफ गेला रेअरल लागला, ट्रफ. गुड. आता कॉम्प्रेशन गेलं, विथ एक्सप्लेनेशन आन्सर पाहिजेत. कॉम्प्रेशन गेलं डेन्सरला लागलं, वापस काय येणार. आता पहिले कॉम्प्रेशन समजून घ्या काय आहे. कॉम्प्रेशन तेव्हा होते, कॉम्प्रेशन कधी होते, तेव्हा होते जेव्हा वेव्हची आणि पार्टिकलची व्हेलॉसिटी सेम आहे. दोघंही सेम असतील तर कॉम्प्रेशन, पण दोघंही अपोजिट असतील तर रेअर फ्रॅक्शन. वेव्ह चालली इकडे पार्टिकल वापस चालला तर रेअर फ्रॅक्शन, दूर दूर होतील ते. मग आता जेव्हा डेन्सरवरती जाऊन कॉम्प्रेशन आदळेल, कॉम्प्रेशन म्हणजे काय, पार्टिकल आणि वेव्हची व्हेलॉसिटी सेम आणि आदळले, आता डेन्सर आहे तर वेव्ह तर वापस येईलच ना, वेव्ह तर रिफ्लेक्ट होईलच, पण पार्टिकल पुढे जाऊ शकते का, नाही. पार्टिकल परत दोघेची सेम, म्हणजे कॉम्प्रेशनचा वापस काय भेटलं, कॉम्प्रेशन. तर जेव्हा कॉम्प्रेशनवर डेन्सरवर आदळते तर काय भेटते, कॉम्प्रेशन. मी काय बोलू समजू राहिलं का. आणि रेअर फ्रॅक्शन जर आदळलं तर काय भेटते डेन्सरवर, विचार करा. रेअर फ्रॅक्शन का भेटते, रेअर फ्रॅक्शन, कारण जेव्हा रेअर फ्रॅक्शन येऊन आदळलं त्यावेळेस सिच्युएशन पहा कशी आहे, वेव्ह इकडे चालली पण पार्टिकल वापस चालला, समजलं का. तर वेव्ह तर वापस येईल पण पार्टिकल दुसऱ्या केसमध्ये येईल ना, रिटर्न लागल्यानंतर. तुमचं लक्षात येऊ का, व्हाईस वर्सा आहे. एक कंडिशन लक्षात घेऊन तुम्ही ते एक्सप्लेन करू शकता. ठीक आहे, तर याच्यावर आला तर थेरॉटिकल क्वेश्चन येऊ शकतो, तो बी सीईटी पॉईंट ऑफ व्ह्यू इतका बेसिक क्वेश्चन येईल. बाकी फेज चेंज तुम्ही लक्षात ठेवायचा आहे मेन. नेक्स्ट, नंतर आपण बघितलं होतं रिलेशन बिटवीन अ डेल. आता हा डेल मी जे सीईटी वाल्यांना नोट्स दिलेली आहे त्याच्यामध्ये फेज डिफरन्ससाठी सिम्बॉल डेल घेतलेला आहे, म्हणून इथं डेल आलेला आहे. पण आपण जो वापरला तो फाय वापरलेला आहे, तर काही फरक पडत नाही. सिम्बॉल कोणते असलं तरी कॉन्सेप्ट तेच आहे. तर फेज डिफरन्ससाठी तुम्ही डेलच्या जागी काय म्हणू शकता, फाय. फाय इज द फेज डिफरन्स और डेल इज द फेज डिफरन्स. कळतंय का. किंवा तुम्ही असं जरी म्हटलं तरी मला काही प्रॉब्लेम नाही, डेल फाय. ठीक आहे, येतं लक्षात, तर काही प्रॉब्लेम नाही. आता ही एक वेव्ह आहे, समजा ही वेव्ह इथून डिस्टर्बन्स निघाला आणि इथपर्यंत ट्रॅव्हल झाला. आपल्या सर्वांना माहित आहे की हे इथून पासून इथपर्यंत जे डिस्टन्स आहे तो आहे लॅम्बडा. आणि एका लॅम्बडामध्ये फेज किती कव्हर होऊन राहिला, हा 2 पाय. तर मला समजते एक लॅम्बडा मध्ये फेज किती कव्हर होतो रे, 2 पाय कव्हर होतो. आणि टोटल हा डिस्टर्बन्स इथपर्यंत पोहोचण्यासाठी जो टाइम लागतो तो टोटल टाइम असतो कॅपिटल टी. बघा, एका सायकलसाठी लेंथ किती लॅम्बडा, फेज किती 2 पाय आणि टाइम किती कॅपिटल टी. मग मी समजा रॅन्डम एखादा पॉइंट घेतला, लेट्स से मी हा पॉइंट घेतला पी, आणि याचं या ओ पॉइंट पासून काहीतरी डिस्टन्स आहे, ते डिस्टन्स आहे एक्स. आता डिस्टन्स घेतलं मी रॅन्डम, किती घेतलं एक्स, पण याच्यामध्ये फेजचा डिफरन्स असेल ना. जसं याच्यात आणि याच्यात फेजचा डिफरन्स किती आहे पायचा, तसंच याच्यात आणि या दोघात बी कितीचा फेजचा असेल ना. तो फेज मला माहित नाही किती आहे, म्हणून मी इथं काय घेतो, फाय. अननोन आहे तो माझ्यासाठी. किंवा डेल फाय, मग तो डेल फाय त्याला डेल एक्स घ्या. डेल एक्स यासाठी की समजा तुम्ही हा आणि हा घेतला तर मग x2 - x1 डेल एक्स. डेल एक्स ही चालते, एक्स ही चालते, समजून घ्या नीट.
म्हणजे पटापट नंतर वापरू. आपण डेल तर काही लिहित नसतो, कारण तेव्हा टाइम कोण वेस्ट करील. डायरेक्ट 5x असं चालू देऊ. आणि या दोघांमध्ये जो इन्स्टंटचा फरक येईल तो टाइमचा काय असेल, t. तर असं ते इक्वेशन बनते. तुम्ही कोणत्याही दोन वेव्ह मध्ये, वरची वेव्ह पहा आणि खालची वेव्ह पहा, ठीक आहे. तर या दोन वेव्ह मध्ये हे वेव्ह निघली आणि ट्रॅव्हल करत करत इथपर्यंत पोहोचली, तेव्हा ही वेव्ह निघली होती. सॉरी, एक सायकल झालं, एक ऑसिलेशन केलं या पार्टिकलनं. पहिली हे वेव्ह घेतो, हे दुसरी वेव्ह घेतो, ठीक आहे. चला, यानं एक ऑसिलेशन केलं, त्याची पहिले किती बनली असेल, एक वेव्ह. त्या इन्स्टंटली मग याचं ऑसिलेशन केलं, म्हणजे याचं दुसरं आणि याचं पहिलं ऑसिलेशन सोबत केलं, म्हणजे बरोबर ही वेव्ह एक सायकल हमेशा पुढेच राहील नाही. तर फेज डिफरन्स या दोन वेव्ह मध्ये सरळ सरळ किती दिसतो, 2 पायचा. ठीक, तर आता मी हे पूर्ण ऍडजस्ट करून आणलं. फेज डिफरन्स डेल किंवा तुम्ही काय म्हणाल फाय. तर फाय जर 2 पाय मध्ये लॅम्बडा लेंथ कव्हर होते, तर फाय मध्ये किती कव्हर होते, एक्स होते. ठीक आहे, म्हणून असे सगळे रिलेशन म्हणून टाकू. डेल मध्ये एक्स, 2 पाय मध्ये लॅम्बडा, तर डेल इज इक्वल्स टू किती, 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा. किंवा तुमच्या भाषेत जर बोलत झालं, तुम्ही म्हणाल फाय इज इक्वल्स टू 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा. तुम्ही पहा ना, समजलं का तुम्हाला कसं रे, फाय मध्ये एक्स आणि 2 पाय मध्ये लॅम्बडा. तर हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, तसंच टाइम साठी बी कम्पेअर करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. जर तुम्ही इथं काय घेतलं होतं, डेल मध्ये एक्स घेतला होता, तर आता मी स्मॉल टी साठी एक्स घेतो आणि कॅपिटल टी साठी काय घेतो, लॅम्बडा. म्हणजे एक्स आणि लॅम्बडाचं रिलेशन स्मॉल टी आणि कॅपिटल सी सोबत सुद्धा जोडता येऊ शकते. तर हे पाठ केल्यापेक्षा हा फॉर्म्युला तुम्ही पाठ करू ठेवू शकता. ठीक आहे, मी जनरली एक फॉर्म्युला पाठ करून घेत असतो. डेल इज इक्वल्स टू 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा. व्हॉट इज दिस डेल, फेज डिफरन्स. व्हॉट इज एक्स, पाथ डिफरन्स. तर तुम्ही असं लिहून भी शकता की फेज डिफरन्स इज इक्वल्स टू किती रे, 2 पाय अपॉन लॅम्बडा इंटू काय रे, पाथ डिफरन्स. तर सिम्बॉल तुम्ही कोणती वापरा. हे रिलेशन मी पाठ करून घेत असतो पोरांजवळून, पण तुमच्याजवळून की मी पाठ करून घेत नाही, कारण पाठ झालं तुमचं ते. ठीक आहे, आणि त्याला रिप्लेसमेंट म्हणून मग जेव्हा जेव्हा तुम्हाला ऍडजस्टमेंट लागेल तर तुम्ही ओरिजिनली तयार करू शकता. ठीक आहे, तर हे झाली सगळी थेरी. आता पटापट काही क्वेश्चन करू एवढ्या फॉर्म्युल्यावरती जेवढे मी सांगितलं तुम्हाला. ठीक आहे, पहिला क्वेश्चन आहे, अ वेव्ह इज रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन y इज इक्वल्स टू a sin 10 pi x plus 15 pi t plus pi by 3 where x is in meter and t is in second. then expression represented wave traveling in a. सगळ्यात पहिले मला सांगा, वेव्ह चालली कोणत्या डायरेक्शन, कुठे चालली वेव्ह, निगेटिव्ह एक्स. कशावरून सांगितलं तुम्ही, कारण या दोघांचे साइन कसे आहेत, मग निगेटिव्ह एक्स. ठीक, ओके. त्यानंतर आता निगेटिव्ह वाले ऑप्शन पाहून घ्या कोणते आहेत, पॉझिटिव्ह एक्स, निगेटिव्ह एक्स, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, म्हणजे बी आणि डी या दोन पैकीच आन्सर राहील. आता याच्या पुढचं मला येतच नाही. ठीक आहे, तर ऍटलिस्ट तेवढा कॉन्सेप्ट जरी माहित असला तरी मला तुक्का मारायसाठी 50% प्रोबॅबिलिटी वाचली ना, माझा आन्सर करेक्ट त्याचा चान्स. म्हणून कधी कधी आपल्याला माहित आहे की आपल्याला तर हे पुढचे 10 प्रश्नातला एक बी प्रश्न मला एकही येत नाही मला, आणि मला मारणं आहेत अक्कड बक्कड बंबे बोस करणं आहे. पण तरीही जर त्यात 4 पैकी 3 ऑप्शन करता आले तर जे प्रोबॅबिलिटी आहे तर तुमची 25% कमी झाली डायरेक्ट, वाढली ना. लक्षात ठेवलं का तुमच्या. तर तसं तुम्ही काय करेक्ट आहे याच्यापेक्षा कोणते इनकरेक्ट आहे हे जरी समजलं तरी करेक्ट आन्सर यायची आपली चान्सेस त्यामध्ये वाढतील. तर बी आणि डी मधला आन्सर आपला आहे. आता पुढच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करू शकतो, एक्स चा कोएफिशियंट कोण आहे आपला, के, आणि टी चा कोण आहे आपला, ओमेगा. तर याच्यावरून आपल्याला काय भेटू शकतं, व्हेलॉसिटी. बिकॉज व्ही इज इक्वल्स टू काय असते आपला, ओमेगा अपॉन के. तर ओमेगा किती आहे बाळा आपला, 10 पाय. के किती आहे आपला, 15 आहे ना, 15 पाय. पाय कॅन्सल, तर हा किती झाला, 2 बाय ओमेगा. 15 वर पाय येत ना रे, हा 15 पाय अपॉन 10 पाय. हा किती होईल, 3/2 म्हणजे 1.5. व्हेलॉसिटी 1.5 हीच आहे. ओके, बी आहे. ठीक आहे, इकडे किती आहे डी मध्ये. मग आता पुढचं कॅल्क्युलेट करायचं कामही नाही, तर आन्सर कोणता आहे, बी. आणि करायचं असेल तर कसं करसाल तुम्ही, तुम्हाला कोण काढणार आहे आता, लॅम्बडा. तर लॅम्बडाचं रिलेशन कोणासोबत असते, के सोबत. म्हणजे तुम्ही 10 पाय इज इक्वल्स टू त्याला इक्वेट करू शकता के सोबत. कळतंय, 2 पाय बाय लॅम्बडा सोबत. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न. अ प्रोग्रेसिव्ह वेव्ह ऑफ फ्रिक्वेन्सी 400 हर्ट्ज इज ट्रॅव्हलिंग विथ व्हेलॉसिटी एवढी हाऊ फार अपार्ट आर द 2 पॉइंट्स विच आर 60 डिग्री आउट ऑफ फेज. हाऊ फार म्हणजे 2 पार्टिकल मधलं डिस्टन्स किती आहे. एक वेव्ह आहे आपल्याकडे, ठीक आहे अशी, आणि या वेव्ह मधला हा एक पार्टिकल आणि हा एक पार्टिकल, या दोघांमधलं डिस्टन्स हाऊ फार. समजलं का, म्हणजे कोणाची व्हॅल्यू विचारली तुम्हाला, एक्स ची. मग एक्स ची व्हॅल्यू विचारली तर बाकी काय काय माहिती तुम्हाला, एन माहित आहे. एन किती दिलं तुम्हाला, 400 हर्ट्ज. व्हेलॉसिटी किती आहे तुमच्याकडे,
408 मीटर पर सेकंड. हाऊ फार द 2 पॉइंट्स, ज्यांच्या मधला फेज डिफरन्स किती दिलाय, फेज डिफरन्स म्हणजे काय रे, फाय किती दिलाय 60 डिग्री, किंवा पायच्या फॉर्म मध्ये लिहिलात तुम्ही काय लिहू शकता, पाय बाय 3. काय रिलेशन आहे सांगा बरं पाय एक्स आणि त्याचं, तर तुम्हाला माहित आहे काय लिहिलं तुम्ही, फेज डिफरन्स इज इक्वल टू काय असते 2 पाय एक्स अपॉन लॅमडा. आणि तुम्हाला काय विचारलं एक्स, तर एक्स इज इक्वल टू काय असते फाय लॅमडा अपॉन काय होईल 2 पाय. खाली पाय आहे, एक तर या पायले तुम्ही 180 लिहा किंवा या फायले तुम्ही 60 लिहा. पायच्या फॉर्म मध्ये ठेवा आणि कशाच्या फॉर्म मध्ये ठेवा, तर मी याला काय करतो, याला जर मी 60 गेलं पायच्याच फॉर्म मध्ये चालतं, याला लिहितो मी ना पाय बाय 3. ठीक आहे, इकडे लॅमडा माहित आहे का, लॅमडा काढा लागेल, तर आपल्याला माहित आहे व्ही इज इक्वल टू काय होते एन लॅमडा, तर लॅमडा इज इक्वल टू काय होईल व्ही अपॉन एन, तर लॅमडा ठिकाणी व्ही अपॉन एन लिहून टाकतो, म्हणजे काय होईल 408 अपॉन एन म्हणजे किती रे 400. ठीक, आणि इंटू 1 अपॉन काय झाला 2 पाय, तर हा पाय पाय सोबत काय होईल कॅन्सल. ठीक आहे, त्याच्यानंतर याचे ऍडजस्टमेंट करा, आता किती होते तर 2 ने याला जर डिवाइड केलं किती होते 100, वरती तो किती होईल 204, डिवाइड करत करत जा 204 102 51 वरती 51. ठीक आहे, म्हणजे काय होईल 51 डिवाइड बाय हा किती झाला 50 इंटू इकडे काय होईल 1 अपॉन हा 3 आणि इकडे 1 अपॉन काय रे 2. ठीक आहे, पुढे सॉल्व करा, काय होईल दॅट एक्स इज इक्वल्स टू 17 डिवाइड होते आले. ओके, वरती किती राहील 17 आणि खाली किती राहील 100, म्हणजे एक्स ऑप्शन काय पहा आता 0.17 डायरेक्ट, हा 0.17 मीटर. ठीक, चला पुढे घेऊया, बोल नका रे. नेक्स्ट, इन अ मीडियम फेज डिफरन्स बिटवीन द 2 पार्टिकल सेपरेट बाय एक्स इज पाय बाय 6. जे 2 पार्टिकल मध्ये डिस्टन्स किती आहे एक्स, त्यांच्यामधला फेज डिफरन्स किती आहे पाय बाय 6, म्हणजे हा कोण आहे फाय, एक्स नाही आहे तो, एक्स तर डिस्टन्स आहे त्यांच्यामधलं, तर तुमच्याकडे फाय दिलेला आहे पाय बाय 6. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन म्हणजे एन तुमच्याकडे आहे 25 हर्ट्स. ठीक, आणि व्हेलॉसिटी ऑफ प्रोपेगेशन ऑफ वेव्ह ते दिले तुम्हाला v इज इक्वल्स टू 100 मीटर पर सेकंड. तर एक्स ची किंमत सांगा किती आहे, करता येईल का तुम्हाला, करसाल का. हा चला नेक्स्ट, हा बी तसाच आहे. अ ट्रान्सवर्स वेव्ह ट्रॅव्हलिंग अलॉंग द स्ट्रेट स्ट्रिंग ऑफ स्पीड v दिलेला आहे, फ्रिक्वेन्सी n आहे तुमच्याकडे, फेज डिफरन्स बिटवीन द 2 पॉइंट्स ऑन द स्ट्रिंग किती दिलेला आहे, फेज डिफरन्स बिटवीन द 2 पार्टिकल्स ऑन अ स्ट्रिंग विच आर 10 सेंटीमीटर अपार्ट, हा कोण आहे तुमचा एक्स, आणि तुम्हाला फाय काढायचा आहे. काय फॉर्म्युला, फाय इज इक्वल्स टू 2 पाय एक्स अपॉन लॅमडा. तर 2 पाय ऍज इट इज, एक्स ची व्हॅल्यू तुमच्याकडे 10 सेंटीमीटर, दॅट इज 10 इंटू 10 ची पॉवर -2, आणि लॅमडा आपल्याला काढणं आहे, तर लॅमडा इज इक्वल्स टू काय होईल व्ही बाय एन. तर व्ही किती आहे तुमच्याकडे, व्ही कुठे आहे 30, आणि बाय एन म्हणजे तो मल्टिप्लाय मध्ये एन होईल, मल्टिप्लाय एन मध्ये किती 250. पहा बरं कॅल्क्युलेट करून काय होते ऍडजस्टमेंट, हा 0 0 कॅन्सल, याला असं करू ना 5 6 ठीक 0 नाही किती होता खाली 30 250. चालते करून घ्या, वरती होईल 50 पाय, हा 25 आणि हा 2 50 केला, दॅट इज 500 पाय इंटू 10 रेज टू द पॉवर -2 डिवाइड बाय 3, 5 पाय बाय 3. रॅडियन मध्ये आहे, रॅडियन मध्ये आहे म्हणजे तो सी राहील त्याचा. ठीक आहे, ऑप्शन कोणतं राहील सी. नेक्स्ट, तोच आहे जॉनर त्याचा सेम आहे. ठीक आहे, हा ते प्रश्न पहा रे, ते सीईटी पीईटी मध्ये हे आता आलेले प्रश्न आहेत सगळे 24-23 मधले. पहा सांगा करेक्ट आन्सर. द डायग्राम शोन द प्रोपॅगेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह ABCD E आर 5 पॉइंट्स ऑन दिस वेव्ह. देन काय डी, काय विचारलं तुम्हाला, विच ऑफ द फॉलोइंग पॉइंट्स आर इन द सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन. सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन समजते सर्वांना, कोणता कोणता आहे डी आणि बी आणि ई. ओके गुड, चला व्हेरी गुड, बी आणि ई म्हणजे ऑप्शन डी. कोणी असेल त्याला नाही समजलं
त्याला काहीच नाही समजत मग पुढे आता. द इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह इज गिवन बाय y इज इक्वल्स टू 4 cos 100t माइनस 6s. अरे बा k आहे ओमेगा आहे, वेअर y इज इन मायक्रॉन्स, मायक्रॉन्स म्यू मॅक्रो, ठीक आहे, दॅट इज सॉरी मायक्रो, दॅट इज 10⁻⁻6 t in second. The ratio of maximum particle velocity to the velocity of wave. मॅक्झिमम पार्टिकल व्हेलॉसिटी, पार्टिकल ऑसिलेशन करतात आणि पार्टिकल ऑसिलेशन करतात तर ऑसिलेशन करताना त्याची मॅक्झिमम व्हेलॉसिटी मीनला असते आणि ते किती असते ए ओमेगा. तो मॅक्झिमम पार्टिकल व्हेलॉसिटी VP, व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल, वो कितनी होगी ए ओमेगा. एंड वेव व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी ऑफ वेव वो कितनी होती है एन लैम्बडा. या दोघीचा रेशो पाहिजेत, कोणाकोणाचा रेशो ऑफ मॅक्झिमम, हा VP अपॉन VW, ए ओमेगा अपॉन एन लैम्बडा पाहिजे. तर व्हॅल्यू पुट करावं लागेल. ए तर किती आहे आपल्याकडे 4, ओमेगा किती आहे ओमेगा 100, ठीक आहे. अच्छा पण प्रॉब्लेम आहे ना हे मायक्रॉन्स मध्ये आहे, ठीक आहे, मायक्रॉन्स मध्ये आहे म्हणजे काय होईल ते, हा एम्प्लिट्यूडला तुम्ही 4 10⁻⁻6 कराल आणि तो राहील 100 इंटू 10⁻⁻6. ओके, डिवाइड बाय n. n किती आहे आपल्याकडे, n काढायला नाही, काढावं लागेल. काय काय हा 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 ओके ओके, ते बी केलं चालते. हा काय होईल ओमेगा अपॉन के, हा कॅन्सल होऊन जाईल म्हणजे तुम्हाला काय भेटेल AK/1, ठीक आहे. आणि ए किती आहे तुमच्याकडे 4 इंटू 10⁻⁻6 आणि के किती येते आपल्याकडे 6, किती येतो 36 सॉरी 24 इंटू 10⁻⁻6. हा येईल ना, कारण डेसिमल ऍडजस्ट केलं तर -5 होईल. ऑप्शन बी कळलं तुम्हाला, ठीक. नेक्स्ट, डिस्टन्स बिटवीन 2 कॉन्सिक्युटिव्ह पॉइंट्स विथ फेज डिफरन्स ऑफ 60 डिग्री. कोणाची व्हॅल्यू आहे फायची 60 डिग्री. त्यांच्यामधलं डिस्टन्स विचारलं म्हणजे काय विचारला, एक्स व्हेलॉसिटी सॉरी वेव ऑफ फ्रिक्वेन्सी दिलेली आहे n इज इक्वल्स टू 500 हर्ट्स, सॉरी एक्स दिलेला आहे बाळांनो 0.6 दिलेला आहे, समजलं ना. हा व्हेलॉसिटी विथ विच वेव इज ट्रॅव्हलिंग, वेवची व्हेलॉसिटी विचारली. आता वेवची व्हेलॉसिटी म्हटलं म्हणजे तुम्हाला v इज इक्वल्स टू n लॅम्बडा. मग तुम्हाला अन्न n तर आहे, तुम्हाला कोण पाहिजे लॅम्बडा. आणि लॅम्बडा कसा काढसाल तुम्ही, मग आता लॅम्बडा काढायसाठी तुम्ही काय कराल, phi इज इक्वल्स टू 2πx अपॉन लॅम्बडा. लॅम्बडा इज इक्वल्स टू 2πx, x किती 0.6 आणि अपॉन लॅम्बडा, सॉरी लॅम्बडा नाही फाय किती दिलाय तुम्हाला 60 म्हणजे π/3. तर हा पाय कॅन्सल, ठीक आहे. हा किती 3 दुनी 6, 6 6 36 म्हणजे तो होईल 3.6. तर लॅम्बडा होईल 3.6. हा ना, तर मग आता व्ही काढावं लागेल ना, व्ही n लॅम्बडा. तर n किती आहे बाळा 500, हा किती आहे 3.6. एक ऍडजस्टमेंट करावं लागेल याच्यासोबत. आता किती ते येते का 0 3 18, ठीक, इंटू 10⁻², 1.8 इंटू 10⁻³ दॅट इज 1.8 किलोमीटर पर सेकंड. कैलकुलेशन पाऊन घे जा. जॉनर समझला, ठीक. अगला प्रश्न ये, अब ये बात है रिफ्लेक्शन की. चलो अब बताओ, आलेला 3 मधला, हा ठीक आहे, असतील पुढे प्रश्न असतील त्यातले लेटेस्ट वाले भी पाहून घेऊ. व्हॉट इज द फेज डिफरन्स व्हेन लॉन्जिट्युडिनल वेव्ह इज रिफ्लेक्टेड फ्रॉम अ रेसिड्युअल. a pulse of wave train, pulse of wave train travels along a straight string and reaches the fixed end of the string. It will be reflected with. स्ट्रेच स्ट्रिंग आहे, तिचं एंड तिकडे बांधलेला आहे, आपण फिक्स केलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक पल्स समजा क्रिस्ट्रप एक पल्स ट्रॅव्हल करत आहे. तर ज्यावेळेस ते फिक्स एंड वरती पोहोचेल तर इट विल बी रिफ्लेक्टेड विथ फेज चेंज ऑफ 180, व्हेलॉसिटी रिव्हर्स, सेम फेज एज द इन्सिडेंट पल्स विथ नो रिव्हर्सल ऑफ व्हेलॉसिटी, फेज चेंज ऑफ 180 डिग्री विथ नो रिव्हर्स. पहिली गोष्ट फेज चेंज होईल का, काऊन फेज चेंज काऊन नाही होणार, काऊन होणार, फिक्स्ड है ना, फिक्स्ड है मतलब फ्री नहीं ना ऑस्सिलेट होने के लिए. तो जब ऑस्सिलेट होने के लिए फ्री नहीं होता तो फेज चेंज होगा, ठीक है. तो फेज चेंज कितना होगा पाई का
पाई मतलब 180, तो यहां पे ये तो बात क्लियर है, ए या सी होगा, ठीक है। अब दूसरा उसने पूछा है कि रिवर्सल, यहां पे क्या बोल रहा है, वेलोसिटी रिवर्स, और यहां पे नो रिवर्स ऑफ वेलोसिटी. आता बाबा ए वेवले तर रिवर्स व्हाच लागते ना, आणि इथं तर फिक्स सांगितलं तर पार्टिकल बी रिवर्स होऊन राहिले, म्हणजे ऑप्शन ए. हा नेक्स्ट, अ युनिफॉर्म रोप ऑफ लेंथ L and mass M hangs vertically from a rigid support. ये कुछ ऐसा क्वेश्चन है, ये बोल रहा है कि देखिए एक रिजिड सपोर्ट है, और रिजिड सपोर्ट को हमने एक रोप अटैच किया जिसका लेंथ L है और मास M है, ठीक. हाँ ठीक, शिकवतं का? मागच्या क्वेश्चनचा सी आहे? नहीं नहीं, सी कसं काय, ए है, तो मिस्टेक हो गया उसमें, क्योंकि भाई फिक्स एंड है ना, फिक्स एंड है तो सवाल ही पैदा नहीं होता. त्यात असू शकते बुक मध्ये सी, पण सी नाही त्याचं. त्याचा करेक्ट कोणता आहे, ए. त्याचं सुरू आहे की आपल्यावर तर पीएसपी नाही चक्कर आले. ओके पहा, नाही मला माहित आहे ते, असेच पुस्तकं नवीन आहेत का तुमच्या अजून? ओके अय लक्ष द्या इकडे. एक रोप आहे, त्याची लेंथ L आहे, आणि त्याचं मास, त्या रोपचं इटसेल्फ मास त्याचं किती आहे, M आहे. पुढे म्हणते अ ब्लॉक ऑफ मास M1 इज अटॅच टू द फ्री एंड. याच्या फ्री एंडला आता आपण एक ब्लॉक अटॅच केला ज्याचं मास असेल M1. त्या ब्लॉकचं मास किती आहे, M1, ठीक आहे. Free end of rope. Transverse wave of wavelength λ1 is produced at the lower end of the rope. The wavelength of the wave when it reaches the top of the rope is λ2. The ratio λ2 upon λ1 is. Okay. हा पा इकडे पा, पहिले तर क्वेश्चन समजून घ्या, मग पुढची क्वेश्चन मध्ये म्हणजे सिच्युएशन समजून घ्या. काय आहे तर एक रोप आहे, त्याचा मास किती आहे M, लेंथ किती आहे, लेंथ किती आहे L, ठीक आहे. आणि त्याला आपण अटॅच केला आता मास M1. ओके, तर आता काय करू आपण, या फ्री एंड जो त्याचा जिथं मास अटॅच केलेला आहे तिथं आपण एक वेव्ह क्रिएट करू, जे वेव्ह इथून ट्रॅव्हल करेल. तर जेव्हा तुम्ही इथं वेव्ह क्रिएट केली तर वेव्हची वेव्हलेंथ किती होती, λ1. पण जेव्हा ते त्या सपोर्ट पर्यंत पोहोचली, तिथपर्यंत पोहोचताची वेव्हलेंथ काय झाली, चेंज झाली, आणि ती किती झाली, λ2. असं होऊ शकते का, पहिली गोष्ट. मी काय सांगितलं समजलं का तुम्हाला? इथं M मास होतं, मी इथं ऑसिलेशन केलं, तो काय सांगू राहिला पहा, की ट्रान्सवर्स वेव्ह ऑफ वेव्हलेंथ λ1 इज प्रोड्यूस ऍट द लोअर एंड. लोअर एंडला आपण λ1 प्रोड्यूस केला, पण जेव्हा ते वेव्ह वरती गेली असेल ना, स्ट्रिंग मधून ट्रॅव्हल करत गेली, तर वेव्हलेंथ ऑफ द वेव्ह व्हेन इट इज रिचेस टू द टॉप ऑफ द रोप, तर ते λ2 झाली. असं होऊ शकते का, त्या स्ट्रिंग मध्ये वेव्हलेंथ बदलू शकते का, बदलली असेल का, का का बदलली असेल? हा, तर त्याचं कारण असं आहे, तुम्हाला माहित आहे जेव्हा एखाद्या स्ट्रेस स्ट्रिंग मध्ये वेव्ह ट्रॅव्हल करते तर त्या वेव्हची स्पीड असते v इज इक्वल्स टू √T/m. हा m नाही आहे, हा m त्या रोपचा मास पर युनिट लेंथ आहे, ठीक आहे. तर v ही म्हणजे स्पीड ऑफ वेव्ह इन अ स्ट्रिंग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेन्शन इन द स्ट्रिंग, बरोबर आहे. आणि सोबतच v इज इक्वल्स टू असते n λ, म्हणजे इथून समजते की स्पीड हे वेव्हलेंथशी प्रोपोर्शनल आहे. म्हणजे मी सरळ v चं रिलेशन लॅम्बडा सोबत जर जोडलं तर लॅम्बडा इज प्रोपोर्शनल टू काय असते, √T. आणि आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं, समजा मी खूप सारे पॉईंट मार्क करतो, लेट्स से हा A पॉईंट, हा B पॉईंट, हा C पॉईंट, हा D पॉईंट, आणि पोचता पोचता हा E पॉईंट आहे. तर या प्रत्येक पॉईंटवर जे टेन्शन आहे ते वेगवेगळं आहे ना. तुम्ही बघा, ज्यावेळेस इथं दोरी असेल तर या दोरीवर, त्या दोरीवरील ताण फक्त कोणत्या मासचा असेल, M1 चा, बरोबर ना. मग तेवढंच टेन्शन असेल ना इथं, त्या मासची रिलेटेड टेन्शन असेल ना, बिकॉज टेन्शन दोरीमध्ये किती असते, M × G. तर जेवढं मास खाली आहे, वेट जेवढं असेल खाली, तेवढं त्या दोरीत टेन्शन असेल. तर जर तुम्ही वरती 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 गेले तर या दोरीला अटॅच झालेलं जे मास आहे mg आहे ते व्हॅरी होत चाललं ना, समजून राहिले का तुम्ही. तर म्हणून आता जर समजा आपण ज्या एंडला वेव्हलेंथ प्रोड्यूस केली तिथचा टेन्शनचा विचार केला, त्या टेन्शनने म्हणतो मी T1, त्या टेन्शनला काय म्हणतो मी T1. तर ते किती असेल, त्या पॉइंट वरती किती मास अटॅच आहे सांगा बरं,
त्या पॉईंटवरती या पॉईंटचा विचार करा, ते वरचं नाही, या पॉईंटच्या खाली किती लोड आहे M1, म्हणून किती होईल T1 इज इक्वल त्या पॉईंटला M1 इंटू G. आणि जर मी या पॉईंटला घेतलं तर तिथं टेन्शन असेल T2, जे काय असेल M1 प्लस या पूर्ण दोरीचं मास, म्हणजे ते किती असेल M प्लस M1 आणि इंटू काय होईल G. दोन्ही पॉईंटवरचं मला टेन्शन दिसलं तर मी लॅम्बडाची व्हॅल्यू रेशो काढू शकतो, बिकॉज वी ऑल नो दॅट λ2 अपॉन λ1 मी काढू शकतो अंडर रूट T2 अपॉन T1 आणि अंडर रूट T2 ची व्हॅल्यू मला माहित आहे M प्लस M1 इंटू G आणि इकडे काय होईल M1 इंटू काय होईल G. तर G कॅन्सल, तर रूट मध्ये काय झालं M प्लस M1 अपॉन M1, M प्लस M1 अपॉन M1 C. हे नाही, हे आन्सर आहे. ठीक, चला पुढचा प्रश्न. साऊंड वेव्ह ऑफ फ्रिक्वेन्सी 600 हर्ट्ज N दिलाय, फॉल्स नॉर्मली ऑन अ परफेक्टली रिफ्लेक्टिंग वॉल. एक रिफ्लेक्टिंग वॉल आहे आणि एक साऊंड वेव्ह येऊन त्याला आदळली. The shortest distance from the wall at which the all particles will have maximum amplitude of vibration is. तुम्हाला काय विचारलं की एक साऊंड वेव्ह आली तर स्ट्राईक झाली, स्ट्राईक झाल्यानंतर या वॉलच्या कितीतरी डिस्टन्स वरती, समजा मी म्हणतो की वॉल पासून D डिस्टन्स वरती इथं पार्टिकलचं व्हायब्रेशन मॅक्सिमम आहे, म्हणजे इथं काय बनला असेल अँटीनोड. पण सर अँटीनोड इथं कोण नाही बनला, भाई रिजिड वॉल है, फिक्स्ड एंड जो होता है, जो क्लोज एंड होता है, वहां पे हमेशा नोड फॉर्म होता है. तो जब साउंड वेव जाएगी दीवार पे लगेगी तो इस पॉइंट पे तो क्या फॉर्म होगा नोड, और नोड के बाद कुछ दूर पे क्या होगा एंटी नोड. तो उसने बोला है कि वो डिस्टेंस बताइए जहां पे पार्टिकल का एम्प्लीट्यूड मॅक्सिमम है, मतलब एंटी नोड फॉर्म हुआ है. तो डिस्टन्स आपण सांगू शकतो. मला सांगा नोड आणि एंटी नोड मधलं डिस्टन्स किती असते, 2 λ/2 असते दोन नोड मधलं. आपल्याला नोड टू एंड भिंतीपासून पाहिजे ना, त्यांना काय सांगितलं भिंतीपासून सांगा किती दूर आहे, म्हणजे किती येईल ते λ/4. मग आता तुम्हाला लॅम्बडा माहित आहे का, लॅम्बडा काढा लागेल आता. तर लॅम्बडा काय V इज इक्वल्स टू N लॅम्बडा, लॅम्बडा इज इक्वल्स टू V/N. V ची व्हॅल्यू तुमच्याकडे किती आहे 300, N ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे 600, म्हणजे लॅम्बडा आला 1/2. तर 1/2 4 1/8. तर किती डिस्टन्स भिंतीपासून किती डिस्टन्स वरती बनेल 1/8 मीटर वरती. ऑप्शन काय असेल बी. हे लक्षात आलं तुमच्या. फिक्स्ड एंड वरती नेहमी नोड बनतो असा तो प्रश्न होता. नेक्स्ट, अ लॉन्जिट्युडिनल वेव्ह इज ट्रॅव्हलिंग थ्रू अ पाईप क्लोज्ड ॲट वन एंड. If rare fraction of the wave reaches at the close end, it will be reflected back as well. देशमुख सांग. रेअर फ्रॅक्शन. नेक्स्ट समजलं ना रे बाकी जनता. लेट. आता झालं ते जॉनर संपला पहिला. आता सेकंड जॉनर मध्ये एंट्री करू आणि आहे इक्वेशन ऑफ द रिझल्टंट वेव्ह. बेसिकली आता आपण जे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत ते क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत सुपरपोजिशन प्रिन्सिपल वरती. कोणते सुपरपोजिशन प्रिन्सिपल. माहिती आहे तुम्हाला सुपरपोजिशन प्रिन्सिपल काय असते. मीडियमच्या एखाद्या पार्टिकल वरती जेव्हा खूप सारा वेव्ह पोहोचतात, ही वेव्ह पोहोचली, हिने याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट केलं y1, ही दुसरी वेव्ह पोहोचली, हिनं इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट केलं y2, तिसरी पोहोचली, तर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट जो y असते तो काय असते या सगळ्या डिस्प्लेसमेंटची काय असते सम. तुम्ही सो ऑन करत जाऊ शकता. तर जर समजा मी दोनच वेव्ह घेतल्या, पहिली घेतली मी ना y1 प्रोग्रेसिव्ह वेव्ह घेतली, y1 इज इक्वल्स टू a1 sin ओमेगा टी मायनस kx, आणि दुसरी घेतली y2 इज इक्वल्स टू a2 sin ओमेगा टी मायनस kx प्लस फाय. फाय या दोघींमधला फेजचा डिफरन्स आहे. गरज नाही ना की दोन्ही बी सोबतच उचलतील आणि सोबतच खाली नेतील. होऊ शकते हिला सोबत वर न्यायचा पार्टिकल आणि दुसऱ्या वेव्हला खाली न्यायचा आहे, म्हणजे दोघीमध्ये फेजचा डिफरन्स झाला मग पायचा. जर दोघी सोबत निवडायला तर मग फेज डिफरन्स किती झाला 0चा. लक्षात आलं तुमच्या. तर फेज डिफरन्स कन्सिडर करून चाललो आपण. तर तसं जर आणलं मग रिझल्टंट वेव्हचा जो डिस्प्लेसमेंट असेल तो या दोन डिस्प्लेसमेंटचे ऍडिशन y1 प्लस y2. हे डेरिव्हेशन सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याकडे रिझल्टंट वेव्ह आली होती a sin ओमेगा टी मायनस kx प्लस थीटा. आणि आठवते का तुम्हाला या ए न लिहिता आपण आर लिहिलं होतं. आर रिझल्टंट एम्प्लिट्यूड. तुम्हाला सरळ सरळ हा फॉर्म्युला पाठ करायचा आहे. रिझल्टंट एम्प्लिट्यूड आर इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस टॉइस a1 a2 कॉस ऑफ फाय. फाय या दोन वेव्ह मधला फेजचा डिफरन्स आहे. म्हणे सर थीटा काय आहे, कोण सांगते थीटा काय? जाऊ द्या, फाय तर माहित आहे ना. अटीच मोळा हा विषय. जे बी चांगले लेकर आहे, जयले वाटते की नाही आपण चरले सांगू, ते ना मला उद्या परवा 20 दिवसानं पेपर झाल्यावर कधी ना कधी सांगा की बा तुम्ही हा थीटा सर याले म्हणतात थीटा. मी कधी तर सांगितलं असेल.
आठवत नहीं सर तुम्ही सांगल्याच. मेरे को तुम लोगों से आंसर चाहिए कि थीटा का मतलब क्या होता है. कल बताओ, परसों बताओ, कभी बताओ. बरं हा फॉर्म्युला लक्षात राहील ना. मला माहित आहे रेणुका, मला माहित आहे म्हटलं नाही, तुलाच माहित नाही आम्हाला. इंटेंसिटी एंड एम्पलीट्यूड, ये इसका रिलेशन भी पता होगा. हमें पता है कि अगर एक वेव की इंटेंसिटी I1 है तो उसका एम्पलीट्यूड A1 है, तो इंटेंसिटी उसके एम्पलीट्यूड के स्क्वायर से प्रोपोर्शनल होती है. I2 प्रोपोर्शनल टू A2 स्क्वायर. अगर रिजल्टेंट इंटेंसिटी देखे तो वो रिजल्टेंट एम्पलीट्यूड के स्क्वायर से प्रोपोर्शनल होगी. रिजल्टेंट इंटेंसिटी मैक्सिमम तब होगी जब एम्पलीट्यूड मैक्सिमम होगा, और एम्पलीट्यूड मैक्सिमम का मतलब होता है A1 प्लस A2 होल ब्रैकेट स्क्वायर. और रिजल्टेंट इंटेंसिटी मिनिमम तब होगी जब एम्पलीट्यूड मिनिमम होगा, और एम्पलीट्यूड मिनिमम का मतलब होता है दोनों का क्या लेना पड़ेगा, डिफरेंस. यहां पे ये अज्यूम्ड है कि A1 बड़ा है A2 के कंपैरिजन में, तो ये इसका स्क्वायर आ जाएगा. और अगर मैं A1 A2 को I के फॉर्म में लिखना चाहूं तो मैं A1 को ऐसे लिखता प्रोपोर्शनल टू अंडर रूट I1, और A2 को लिख सकता हूं प्रोपोर्शनल टू अंडर रूट I2. तो यह फॉर्मूले अपना रूप बदल के आएंगे. मैं इंटेंसिटी, रिजल्टेंट इंटेंसिटी को इंटेंसिटी के फॉर्म में ऐसे लिखूंगा अंडर रूट ऑफ I1 प्लस अंडर रूट ऑफ I2 का होल ब्रैकेट स्क्वायर, और रिजल्टेंट मिनिमम इंटेंसिटी को मैं लिखूंगा अंडर रूट ऑफ I1 माइनस अंडर रूट ऑफ I2 होल ब्रैकेट स्क्वायर. एवढंच लक्षात ठेवा. पुढे नेक्स्ट. अब क्वेश्चन सुपरपोजिशन ऑफ वेव्स को. व्हाट इज द फेज डिफरेंस बिटवीन टू वेव्स इफ द रिजल्टेंट एम्पलीट्यूड ड्यू टू देयर सुपरपोजिशन इज सेम एज दैट ऑफ द टू वेव. एक पहिले जनरल गप्पा करून घेऊ. समजा मी काय म्हटलं, माझ्याकडे रिजल्ट एम्पलीट्यूडचा फॉर्म्युला आहे आर इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ, लेट्स से इट इज A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस टॉइस A1 A2 कॉस ऑफ फाय. हे तर आपल्याला माहित आहे. ठीक, मग मी याला पुढे सॉल्व्ह करतो. आर इज इक्वल्स टू, आता मी असं अज्युम करतो की दोन्ही वेव्हचा एम्पलीट्यूड सेम आहे. जर दोन वेव्ह सुपर इम्पोज उरायला त्याचा एम्पलीट्यूड सेम आहे, तर इथं काय होईल, A स्क्वेअर म्हणजे किती झाला तो 2A स्क्वेअर प्लस 2A इंटू A अगेन 2A स्क्वेअर आणि कॉस ऑफ काय फाय. तो ये R इज इक्वल्स टू हो जाएगा 2A स्क्वेअर में यहां पे निकाल दो 1 प्लस कॉस ऑफ फाय. इसको और सॉल्व करेंगे तो ये 1 प्लस कॉस फाय को हम हटा के क्या लिख सकते हैं, 2A स्क्वेअर इंटू 1 प्लस कॉस थीटा साइन स्क्वेयर 1 प्लस कॉस थीटा 2 कॉस स्क्वेयर थीटा बाय कॉस स्क्वेयर थीटा बाय 2. साइन घेऊ 1 प्लस कॉस थीटा म्हणजे कॉस फाय 1 प्लस कॉस फाय 2 कॉस स्क्वेअर फाय बाय 2. मी थीटा लिहिलं असेल तर फाय करून टाका त्याला. ठीक आहे, तर आता काय होईल 2 2 जा 4 4A स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय बाय 2. तर बाळांनो 2A कॉस फाय बाय 2. जर समजा दोन वेव्ह असतील, दोन वेव्हचा एम्पलीट्यूड सेम असेल तर त्यांचा रिझल्ट एम्पलीट्यूड 2A कॉस फाय बाय 2 आहे. हा फॉर्म्युला डायरेक्ट लक्षात ठेवू शकतो राहत असेल तर, नाही तर हा तर माहितच आहे. 2-3 सेकंद एक्स्ट्रा जातील तिथं. ठीक आहे, टाइमच तेवढा आहे पेपरात आपल्याजवळ. ठीक, तर आता क्वेश्चन मध्ये काय म्हणते बाय, आता म्हणते की त्या दोन वेव्ह मधला फेज डिफरन्स किती आहे, ज्या दोन वेव्हचा रिझल्टंट एम्पलीट्यूड the result amplitude of due to their superposition is same as that of the wave. म्हणजे दोन्ही वेव्हचा एम्पलीट्यूड, पहिल्या वेव्हचा A1 दुसऱ्या वेव्हचा A2, तर तो दोघीचा तर सेमच आहे आणि त्यांचा रिझल्ट एम्पलीट्यूड बी काय सेमच आहे. म्हणजे सगळेचा काय AA. तर सरळ सरळ आर बी काय A 2A cos ऑफ 5 by 2. तो AA कॅन्सल 1 by 2 इज इक्वल्स टू cos ऑफ 5 by 2. किती येते हा 1 by 2. म्हणजे कॉसचा कोणता अँगल आहे, cos 60 म्हणजे cos पाय बाय 3 इज इक्वल्स टू cos 5 by 2. तर माझ्याकडे 5 by 2 इज इक्वल्स टू पाय बाय 3, तर 5 इज इक्वल्स टू 2 पाय बाय 3. सी नाही तर मग तुम्ही काय करसाल, तुम्हाला समजलं की हे आणि हे सेम आहे, तिघैली ए पुट करा आणि सॉल्व करत जा, तुम्हाला तरी सुद्धा 5 मिळणारच आहे. ठीक, चला नेक्स्ट. Two waves are superimposed whose ratio
ऑफ इंटेन्सिटीज इज 9:1. दोन वेव्हच्या इंटेन्सिटी रेशो म्हणजे हा काय I1 upon I2 is 9:1. I1 upon I2 is 9:1. The ratio of maximum and minimum intensity. तर तुम्हाला I1 I2 च्या फॉर्म मध्ये माहित आहे, तर मी काय करील I max upon I min याचाच रेशो विचारला ना तुम्हाला, तर I ला I च्या फॉर्म मध्ये कसं लिहाल अंडर रूट I1 अंडर रूट I2 दोघांची ऍडिशन. मिनिमम कधी जेव्हा अंडर रूट I1 मायनस अंडर रूट I2 चा काय होईल स्क्वेअर. मिनिमम साठी मायनस घ्यायला लागेल दोन इंटेन्सिटीचा रूट वाला लावून आणि इकडे प्लस. चला व्हॅल्यू पुट करा. काय होईल I1 चा काय होईल आता 9, 9 चा रूट 3, 3 प्लस रूट मध्ये 1 तो 1, 3 प्लस 1 4 म्हणजे इथं राहील 4. खाली किती होईल हा 3 मायनस 1, 3 मायनस 1 2. समजून राहिलं का रे, म्हणजे काय होईल 2 आणि याचा काय होईल स्क्वेअर, दोघेचा स्क्वेअर आहे. हा काय होईल 2 चा स्क्वेअर म्हणजे 4:1. I max अपॉन I min काय येईल 4:1 म्हणजे ऑप्शन डी. लक्षात आलं का हे. हा नेक्स्ट. When two progressive waves y1 is equals to this that is y1 is equals to 4 sin 2x minus 60 m and y2 is equals to sin 2 pi minus 60 minus pi by 2. हा पाय नहीं हा x है, हा किती है x. ये इक्वेशन 2x minus 60 2x minus 60 और फेज डिफरेंस कितना मिलेगा दोनों के बीच में का इट इज पाई बाय 2. ठीक है, तुम्हाला विचारलंय they superimpose the amplitude of the resultant wave is, तर काहीच प्रॉब्लेम नाही. r is equals to under root of what is the formula a1 square plus a2 square plus twice a1 a2 cos of phi. पुट करा व्हॅल्यू सांगा. a1 स्क्वेअर म्हणजे कोणाचा 4 चा स्क्वेअर 16 a2 स्क्वेअर आणि किसका 1 का स्क्वेअर बराबर है ना, तो कितना आएगा 1 प्लस टॉइस a1 आता पाय. मला सरळ समजलं की दोन वेव्ह मधला फेज डिफरन्स किती आहे पाय बाय 2. कॉस काय 90, तर इकडे टर्म 0 झाली ना, हे कायला लिहित बसू मी. जर फेज डिफरन्स पाय बाय 2 असला ते टर्म काय झाली 0. मग हा तरी लिहून घेतो 4:1 एका मिनिटासाठी कॉस ऑफ किती रे पाई बाय 2 बिकॉज फेज डिफरेंस दोनों में पाई बाय 2 का है. तो ये टर्म हो गई 0, तो क्या आ गया 16 1 17 √17. ठीक. नेक्स्ट अगला क्वेश्चन. Two waves of intensities I1 and I2 having same frequency pass through the same medium at time in same direction and interfere. The sum of the minimum and maximum intensities is. सरळ सरळ तुमच्याकडे दोन वेव आहेत, दोन पहिलीची इंटेन्सिटी I1 दुसरीची इंटेन्सिटी I2, तर त्यांच्या मॅक्झिमम आणि मिनिमम इंटेन्सिटी सम काय येईल. तुम्हाला विचारलं व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ I max प्लस I min. सम विचारली, मोस्ट ऑफ द टाइम रेशो विचारते I max I min चा. या प्रॉब्लेम मध्ये रेशो विचारता सम विचारली तर काही अडचण नाही आणि ऑप्शन पाहून घेतले. ठीक, तर I max काय असते अंडर रूट ऑफ, कारण आयच्याच फॉर्म मध्ये आन्सर आहेत ना सगळे, I1 प्लस I2 याचा काय होईल स्क्वेअर, त्यानंतर प्लस अंडर रूट ऑफ I1 मायनस अंडर रूट ऑफ I2 चा स्क्वेअर. ठीक आहे, याला एक्सपांड करा आता a प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर a मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर. तर काय होईल हा रूट I1 चा स्क्वेअर म्हणजे काय I1 प्लस रूट I2 चा स्क्वेअर म्हणजे काय I2 आणि प्लस 2I1 I2 दॅट इज 2 टाइम्स ऑफ अंडर रूट I1 अंडर रूट I2. हे कळलं का. ओके, त्यानंतर प्लस सेम इकडे काय होईल I1 प्लस मध्ये सुरू आहे, त्यानंतर प्लस I2 बिकॉज बी चा बी स्क्वेअरच आहे ना, आणि मायनस 2 टाइम्स ऑफ अंडर रूट I1 I2. I1 दोन वेळा आहे, I2 दोन वेळा आहे, 2 टाइम्स ऑफ I1 प्लस 2 टाइम्स ऑफ I2 हे कॅन्सल होईल. ठीक, बी इज द आन्सर. 2 बाहेर I1 प्लस I2. ठीक, ऍडिशन विचारली होती आपल्याला. नेक्स्ट. Yeah, equation of simple harmonic progressive wave is given by this. Then the resultant amplitude of the wave is. ठीक, काय करता येईल तुम्हाला काय दिलं बघा, y is equals to 1 upon root a sin ओमेगा t प्लस माइनस. यहां पे देखिए, यहां पे क्या किया है, तुम्हारे पास दो एसएम का एडिशन है ऑलरेडी, प्लस या माइनस किया है दो वेव्स को, तो इसको थोड़ा सा एडजस्ट करते हैं. प्लस माइनस 1 अपॉन रूट बी, और ये जो कॉस ओमेगा टी है इसको लिखते हैं साइन के फॉर्म में. कारण काय होईल माझ्याकडे दोन वेव्हची ऍडिशन देखील, जो वाय आहे ना हा रिझल्टंट वाय बनेल. क्वेश्चन नीट समजून घ्या.
त्या इक्वेशन मध्ये सरळ सरळ तुम्हाला असं दिलं का फक्त की अँप्लिट्यूड आणि एखादा हार्मोनिक फंक्शन आणि फेज एवढा आहे का ते इक्वेशन? नाही. अँप्लिट्यूड एक हार्मोनिक फंक्शन प्लस अँप्लिट्यूड आणखी एक हार्मोनिक फंक्शन, म्हणजे दोन सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हची बेरीज झाली तिथं ऍड केल्यात ना त्या, म्हणजे रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आहे ना हे. समजून राहिला का? मग जर ते रिझल्टंट आहे तर त्याला मी असं म्हणू शकतो ना, या वेवले बी मी काय करू शकतो, साईनच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. हे लिहितो साइन थिटा प्लस 90. यानं काय झालं, या दोघींची जात काय झाली आता सेम, साइन आणि साइन. तर फेज डिफरन्स पा किती झाला, इथं फेज किती आहे ओमेगा टी, इथं फेज किती आहे ओमेगा टी प्लस पाय. तर दोघांचा फेज डिफरन्स किती झाला π/2, म्हणजे फायची व्हॅल्यू काय भेटली तुम्हाला π/2. आणि अँप्लिट्यूड या पहिल्या वेव्हचा, अरे हे असं इक्वेशन आहे रे, हे y1 प्लस मायनस y2. तर y1 वेव्हचा अँप्लिट्यूड किती आहे 1/√a आणि y2 चा किती आहे 1/√b. तर तुम्हाला A1 बी माहित आहे, A2 बी माहित आहे आणि फाय बी माहित आहे. तर तुम्ही काय काढू शकता, रिझल्टंट अँप्लिट्यूड. जसं त्यानं म्हटलं, मला सगळं समजलं कधी, जेव्हा त्यानं रिझल्टंट अँप्लिट्यूड काढा म्हटलं. कारण रिझल्टंट अँप्लिट्यूड म्हटलं की माझ्या डोक्यात फॉर्म्युला R चा, R इज इक्वल्स टू √A1 A2, तो वाला फॉर्म्युला A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर आणि फाय. मग मी म्हटलं मला A1 माहित पाहिजे, A2 माहित पाहिजे, फाय माहित पाहिजे. तर फायसाठी मला दोन वेव लागतील डिफरन्ससाठी. तर मी पाहिलं दुसरी कुठे पहिली तर दुसरी लपेल होती, मागे लपेल होती. मग मी म्हटलं अरे हा असं आहे, समजलं मला आता. मग रिझल्टंट R इज इक्वल्स टू √. आता पुट करा A1 चा स्क्वेअर दॅट इज 1/a. अच्छा ठीक आहे. A2 चा स्क्वेअर 1/b प्लस 2 टाइम्स ऑफ ब्ला 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 आणि फेज डिफरन्स कितीचा आहे 90 चा. मग टोटल टर्म काय झाली 0. दॅट R इज इक्वल्स टू √. क्रॉस मल्टिप्लाय करा b प्लस a/ab, b प्लस a अपॉन रूट डी राहील ना रे. नाही बरोबर आहे. कारण आपण प्लस मायनस लावा लागेल ना आपल्याला. इथं ए स्क्वेअर नाही, प्लस मायनस काय लावा लागेल, डी इज द आंसर. क्योंकि अगर माइनस भी होगा, अरे क्लियर है, माइनस भी असेल टर्म तर तुम्ही A1 स्क्वेअर मायनस A2 स्क्वेअर थोडी घेता. तुम्ही A1 स्क्वेअर A2 स्क्वेअर मायनस 2A1 A1 A2 घेता ना. तर त्यावेळेस प्लस मायनस साईन तिथं याचं काम नाही. म्हणजे आन्सर करेक्ट कोणतं राहील, डी इज द आन्सर. मला वाटतं गेलं वरून डोक्याच्या. मी एका सेकंडसाठी कन्फ्युज अससाठी झालो की म्हणातलं तिकडे प्लस मायनस आहे, इकडे आन्सर मध्ये प्लस मायनस घ्यावं लागेल. पण हा प्लस मायनस घ्यायचं कामच नाही ना, कारण तुम्ही फॉर्म्युलात जो R चा फॉर्म्युला असते A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस टॉइस A1 A2 कॉस ऑफ फाय, तुम्ही याच्यामध्ये मायनस साइन इथून डिसाइड करता ना. तुमचा हाच 90 हो राहिला ना, तर याची तर स्टोरीज खतम झाली नाही. ठीक. नेक्स्ट, वेन 2 लाईट वेव्स इच ऑफ एम्प्लिट्यूड A, दोन वेव्स आणि दोघीचे एम्प्लिट्यूड किती आहे A. तो फॉर्म्युला कोणता आहे तो, R इज इक्वल्स टू 2A cos phi/2. पाहू लागते का. अँड हॅव्हिंग फेज डिफरन्स फाय एवढा सुपर इम्पोज द एम्प्लिट्यूड ऑफ रिझल्ट वेव्ह. तर फॉर्म्युला वापरून पाहू टॉइस A cos ऑफ phi/2. कारण जेव्हा दोन वेव्हचा एम्प्लिट्यूड सेम असते तेव्हा आपण रिझल्टंट एम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला काय वापरू शकतो, हा वाला. तर काय होईल 2A आणि फेज डिफरन्स किती दिला म्हणते तो π/2, म्हणजे तो काय होईल cos ऑफ π/4. cos π/4 45 ना, 1/√2. तो 2A इंटू 1/√2. √2 एक √2 कॅन्सल, तो काय होईल √2 टाइम्स ऑफ A. सी. हे समजलं का तुम्हाला. आणि नाही तो ओरिजिनल फॉर्म्युला आहेच तुमच्याकडे सुरू. ठीक. नेक्स्ट, हा द पार्ट डिफरन्स बिटवीन टू साऊंड वेव्ह इज, ही पहिली आहे. हा A1 एम्प्लिट्यूड, हा A2 एम्प्लिट्यूड, हा साइन ओमेगा टी मायनस 2πx अपॉन लॅमडा कॉस ओमेगा टी मायनस 2πx अपॉन लॅमडा. ओके ठीक. एक काम करा, मला फेज डिफरन्स पाहिजे दोन वेव्ह मधला, पण दोन वेव्हचा मला फेज डिफरन्स साठी दोन्ही वेव्ह सेम जातीच्या लागतील ना. एक तर इले कॉस करा ना तिले साइन करा. कोणाला करता, कॉसले साइन. ठीक आहे, कसं करसाल, दिस विल इम्प्लाइज एज A2 साइन काय होईल ओमेगा टी मायनस 2πx अपॉन लॅमडा. हा तर कॉमन आहे, प्लस फाय, हा याचा टोटल अँगल झाला. आता काय करावं लागेल π/2. बरोबर की नाही. म्हणजे आता फेज डिफरन्स किती आहे, फेज डिफरन्स किती झाला आता तुमचा फाय प्लस π/2. ठीक आहे. आणि तुम्हाला विचारलं
पाथ डिफरन्स. तर तुम्हाला रिलेशन माहित आहे, फेज डिफरन्स. आता फायच्या फॉर्म मध्ये लिहू नका, कारण तो खुद फाय सोबत पाय चिटकेला आहे, तर पाय गुत्तील तुमचे मग. त्याच्यामुळे फेज डिफरन्स इज इक्वल टू तुम्हाला माहित आहे 2 पाय अपॉन लॅमडा इंटू काय रे बाळा, पाथ डिफरन्स. कॅन्सल पाथ डिफरन्स. ठीक आहे, चला फेज डिफरन्स हा किती आहे आता. फेज डिफरन्स आता 5 प्लस पाय बाय 2 पाय अपॉन लॅमडा. आणि तुम्हाला पाथ डिफरन्सचा आन्सर पाहिजे. चला याला तिकडे घ्या, लॅमडा घेऊन जा तिकडे. तर तो होईल पाथ डिफरन्स. पाथ डिफरन्स इज इक्वल्स टू काय रे बाळा, पाय प्लस पाय बाय 2. हा तर तिथं आहेच, हे लॅमडा चाललं गेलं तिकडे. लॅमडा अपॉन काय आला 2 पाय. काही कुटकुट होते काय, ऑप्शन पहा आता. 2 लॅमडा अपॉन 2 पाय 5 प्लस पाय बाय 2. लॅमडा अपॉन 2 पाय 5 बी. ठीक, ऑप्शन पाहून मग ते तुम्ही करू शकता. नेक्स्ट, 2 वेव्स हॅव्हिंग इक्वेशन हे आणि हे. ठीक आहे, सुपर इम्पोज इट इज फाउंड दॅट फ्रिक्वेन्सी अँड एम्प्लिट्यूड ऑफ द रिझल्टंट वेव्ह रिमेन्स इक्वल दोज ऑफ द सुपर इम्पोजिंग वेव्स, द फेज डिफरन्स बिटवीन. सांगा आन्सर. हे असं आढळलं किंवा जे फ्रिक्वेन्सी आहे ते सेमच होती रिझल्टंट वेव्ह ची. ओके, द फेज डिफरन्स बिटवीन द इज कसं रे. अच्छा, एम्प्लिट्यूड भी सेम है. कोणता, आर इज इक्वल्स टू 2a कॉस 5 बाय 2, कारण एम्प्लिट्यूड सेम आहे त्याचा. तुम्हाला फेज विचारला, दिस इज a इज इक्वल्स टू 2a कॉस 5 बाय 2. ए कॅन्सल, ते तर मग तेच आलं आपलं आता. 1 बाय 2 कॉस ऑफ 5 बाय 2. हा होईल कॉस ऑफ 5 बाय 3 cos of 5 by 2, that is phi is equals to 2 pi by 3 and 2 pi by 3. 2 pi by 3 is what? 1 by 2 minus 1 by 2. Minus 1 by 2 cos 120. Minus 1 by 2 म्हणजे minus 0.5. So that phi is equals to cos inverse of हे समजलं का तुम्हाला. cos 120 is minus 1 by 2 आहे ना, म्हणजे आन्सर काय राहील तुमचं डी. हा करेक्ट. नेक्स्ट, waves from two different sources overlap near a particular point. The amplitude and frequency of the two waves are is same. The ratio of intensities when the two waves arrive in phase that when they arrive in 90 degree out of phase. रेशो पाहिजेत इंटेन्सिटीचा जेव्हा त्या दोघी फेज मध्ये असतील आणि जेव्हा त्या फेज डिफरन्स 90 मध्ये असतील. तर आपल्याला रिझल्टंट इंटेन्सिटी आय, जे रिझल्टंट इंटेन्सिटी आहे पहिल्या केसची, तिला मी म्हणतो फर्स्ट केसची. काय म्हणू तिला आता मी, रिझल्टंट इंटेन्सिटी फर्स्ट केसची, रिझल्टंट इंटेन्सिटी सेकंड केसची. फर्स्ट केसमध्ये त्या फेज मध्ये भेटल्या. फेज मध्ये भेटल्या म्हणजे अंडर रूट ऑफ I1 प्लस अंडर रूट ऑफ I2 प्लस 2 टाइम्स ऑफ अंडर रूट ऑफ I1 I2 आणि कॉस ऑफ फेज मध्ये भेटलं कॉस काय घेतो, फाय काय घेतो 0. आणि डिवाइड मध्ये इथं काय होईल 90 फेज डिफरन्स झाला. 90 झाला म्हणजे कॉस 90 काय झाला 0. तर टोटल टर्म चालली गेली, तर इथं काय होईल अंडर रूट ऑफ I1 प्लस अंडर रूट ऑफ I2. आता दोन्ही वेव्हचा एम्प्लिट्यूड सेम आहे म्हणजे I1 इज इक्वल्स टू I2 आहे, मग A1 इक्वल्स टू A2 आहे. तर म्हणून हे पुढे सॉल्व असं होईल, रिझल्टंट इंटेन्सिटी पहिल्या केसची जेव्हा फेज डिफरन्स 0 होता, रिझल्टंट इंटेन्सिटी दुसऱ्या केसची जेव्हा फेज डिफरन्स 90 होता. तर तो होईल काय होईल रे, हा I आणि हा होईल 2 टाइम्स ऑफ I प्लस 2 टाइम्स ऑफ I असणार आहे, रूट मध्ये राहील I चा स्क्वेअर येईल 2 टाइम्स ऑफ I. ऑप्शन पाहून घेऊ द्या एकदा. चुकलं काही,
करेक्ट. इथं काय लिहिलं 4:2 म्हणजे काय येईल तो 2:1. जॉनर लक्षात आला कसं केलं तर? हा आला रे. आरचं मी एच्या फॉर्म मध्ये सॉल्व्ह केलं ते रूट मध्ये लिहितो. हा पद्माचो. चला, टू सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह हॅव डिस्प्लेसमेंट धिस अँड धिस. व्हॉट इज द फेज डिफरन्स बिटवीन द टू वेव्स? रूप अलग अलग आहे ना. कॉस्टले साइन करावं लागेल. कॉस्टले साइन करावं लागेल तर 90 ऍड करावं लागेल. तर 5 + π/2 दॅट इज ऑप्शन ए. Two sound waves having same amplitude A and angular frequency omega but having phase difference π/2 are superimposed, then the maximum amplitude of the resultant wave. Maximum amplitude कितना होगा? सेम एम्प्लिट्यूड आहे दोन वेव्हचा, तर मॅक्झिमम एम्प्लिट्यूड किती राहील? अंडर रूट हे म्हणून राहिले का? दोन्ही सेम आहेत तर मग हे आहे आणि हे आहे तर मग ते आहे, आणि ते झालं की मग ते झालं, आणि हेच प्रॉब्लेम पहिलेच झालं. ए प्रॉब्लेम पहिलेच झालं, आणि हे नशीन पहिले झालं तर हे तर व्हायला जाय की नाही. A1² + A2², त्यांना जायचं ए पुट करत, फायला पुट करायचं 90. कुठे? तिकडे गेला जाते. इक्वेशन ऑफ टू वेव्स आर गिवन ॲज धीस. डबल झाले का रे क्वेश्चन? ए आहे -1/2. हा ए आहे. बी आहे काय? सी आहे. चला काय म्हणते? y1 sin 2π दिस 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 सुपर इम्पोज टू फॉर्म स्टँडिंग वेव्ह. स्टँडिंग वेव्ह स्टेशनरी सुरू झालं का आपलं? ठीक आहे. ऐसा सिस्टम एम्प्लीट्यूड ऑफ द पार्टिकल एट x = 0.5 इज. पा जर तुम्हाला एम्प्लिट्यूड सांगणं असेल, इथं सरळ सरळ एक गोष्ट क्लिअर आहे की वेव्ह बनवून राहिली स्टेशनरी वेव्ह. आता स्टेशनरी वेव्ह बनताना जो रिझल्ट एम्प्लिट्यूड आहे त्याचा एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे, आठवते का तुम्हाला? टॉईस ए कॉस 2πx/λ. स्टँडिंग वेव्हचं एक इक्वेशन बनलं होतं, पुढे स्टेशनरी वेव्हचं इक्वेशन घेणारच आहोत आपण. त्यात एक आरचा फॉर्म्युला, स्टँडिंग वेव्हचा प्रॉब्लेम आहे, थोड्या नंतर घेऊ लागलं ते, पण ऐकून घ्या मी काय सांगून राहिलो होतं. तर आरचा एक फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युल्यातून आपल्याला आर काढायचा, आणि बाकीचे आहेत त्याचे फॉर्म्युले, जसं आर = टॉईस ए कॉस 2πx/λ. तर तुम्हाला एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे 0.5. लॅमडा तुम्हाला काढणं आहे, ऑटोमॅटिकली तुम्हाला एम्प्लिट्यूड भेटून जाते. मग लॅमडा तुम्ही कसा काढसाल? इथून पहा ना, लॅमडाचं रिलेशन कोणासोबत असते? के सोबत. जर हे 2π मी अंदर घेऊन गेलो तर हा काय होते? के = काय भेटते? 2π/4. बरोबर की नाही? म्हणजे के किती भेटते पहा मला? के इज व्हॉट? π/2 भेटते. लॅमडा इज के. हॅट यार. एक्स किती आहे? एम्प्लिट्यूड नाही काढायचा ना, तर √2 टाइम्स ऑफ ए, आणि ए
एच तर दिलेलं नाही आपल्याला. मी काही हा ना, मग ए काढला ना रूट टू. मग हा 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 नाही, बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. इथं या दोघांचे जे आहेत हे ते वन आहेत ना, म्हणजे रूट टू ए म्हणजे कोणता आन्सर आहे, सी. सॉरी. ठीक. आणि नसेल समजलं तर आता स्टेशनरी मध्ये परत आपण वाटलं त्याच्यावर येऊ, एकदा फॉर्म्युला रिवाइज केला. हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे, त्याच्यावरून ते सॉल्व्ह केलं मी. ठीक. अब नेक्स्ट काय आहे, स्टेशनरी वेव्ह. ठीक आहे. स्टेशनरी वेव्ह काय म्हणते, इक्वेशन ऑफ, हा आताच सांगितलं की रिझल्टंट जे वेव्ह बनसेल ते तुमची हे असेल, ज्याच्यामध्ये हा तुमचा आर आहे, टॉइस ए कॉस 2πx अपॉन लॅम्बडा. हा रिझल्ट एम्पलीट्यूड आहे जो व्हॅरी होते एक्स के साथ में. ठीक आहे. हा फॉर्म्युला एम्पलीट्यूड ऑफ वेव्ह हाच मी सध्या वापरला. ए त्या दोन्ही वेव्हचा वन होता आणि एक्सची व्हॅल्यू त्यांना दिलेली होती, लॅम्बडा मी कम्पेअर करून काढला. ते 2π बाहेर होते ब्रॅकेटच्या, अंदर घेऊन गेलतो. डिस्टन्स बिटवीन नोड्स किंवा अँटी नोड्स किती असते, λ/2. आणि डिस्टन्स बिटवीन नोड अँड ऍडजस्टंट अँटी नोड किती असते, λ/4. बस जास्त काही फॉर्म्युला रिवाइज नाही करू स्टेशनरी वेव्हचे, तुम्हाला माहितच आहेत. क्वेश्चन आता सगळे प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सांगायचे आहेत आणि मग सुट्टी क्लासला. टोटल 4-5 प्रश्न असतील, 4ही-5ही प्रश्नाचे उत्तर तुम्ही सांगा, झाला क्लास. चला पहिला प्रश्न. इन स्टेशनरी वेव्ह ऑल पार्टिकल्स, पाणी आण बरं जाऊन. इन स्टेशनरी वेव्ह ऑल पार्टिकल्स, तुम्ही वाचा 4ही ऑप्शन, सांगा मला कोणतं ए आहे का. एक्सेप्ट ॲट नोट्स व्हायब्रेटिंग एसएचएम ऑफ सेम पिरियड बट डिफरंट एम्प्लिट्यूड. व्हेरी गुड. का लेकर हुशार आहेत. नेक्स्ट. स्ट्रिंग 120 सेंटीमीटर लॉंग. आता आन्सर कोण सांगता. स्ट्रिंग 120 सेंटीमीटर लॉन्ग, फिक्स्ड एट वन एंड, द अदर एंड इज मूव्ड अप एंड डाउन. उधर फिक्स कर दिया और इधर वाला एंड अप एंड डाउन मूव करना शुरू कर दिया. ठीक है. और कितनी फ्रीक्वेंसी से, 20 हर्ट्ज फ्रीक्वेंसी से स्टेशनरी वेव प्रोड्यूस हो गई जिसके अंदर लूप है 4. ठीक. द स्पीड ऑफ द प्रोग्रेसिव वेव विच मूव्स अलोंग द स्ट्रिंग इज, त्या प्रोग्रेसिव वेवची स्पीड काय आहे. पाणी पिऊ द्या एकदा. एक काम करा मग, बुक गिक नंतर काढजा सॉल्व करायला. पाहून घ्या. हा सांगा रे. रोण्या सांग ना, अंत सांग. स्टेशनरी वेव्स कॅन बी प्रोड्युस्ड इन गॅस मध्ये,
गॅसमध्ये होते स्टेशनरी, सगळं चॅप्टर गॅसवर सुरू आहे. हा होते. ओके. बाकी दोन मीडियम मध्ये होते. म्हणजे कोणतं आहे? स्प्रिंग फिक्स at both ends form standing wave with node separation of 5 centimeter. If the velocity node separation lambda by 2 किती दिलंय 5 सेंटीमीटर. If the velocity of wave is 2 meter per second, then frequency of vibration of string is. Next, a transverse wave y is equals to this moves on a straight string from one end to another end in 0.5 second. If x and y in centimeter and t in second, then length of the string is. बताओ. चेक कर लो. उसने पूछा था कि तुम्हारे पास एक वेव है ट्रांसवर्स वेव जो एक स्ट्रेट स्ट्रिंग के थ्रू ट्रेवल कर रही है एक एंड से दूसरे एंड तक, लेकिन उसको एंड ए से एंड बी तक जाने के लिए जो टाइम लग रहा है वो है 0.5 सेकंड. ठीक है. एक्स और वाई सेंटीमीटर में है, तो बताओ स्ट्रिंग की लेंथ कितनी होगी. तो यार देखो, इतना डिस्टेंस उसने ट्रेवल किया 0.5 सेकंड में, तो हमें पता है स्पीड डिस्टेंस अपॉन टाइम होती है. तो इसने जो डिस्टेंस ट्रेवल किया वो तो स्ट्रिंग के लेंथ के बराबर होगा, इसलिए स्पीड लेंथ अपॉन टाइम हो गई. तो लेंथ कितनी होगी? स्पीड इंटू टाइम. टाइम पता था 0.5, स्पीड नहीं पता थी वेव की. स्पीड के लिए फॉर्मूला होता है ओमेगा अपॉन के. ओमेगा 30 था और के था 1 इंटू 10⁻², क्योंकि 0.01 था. इसको मैंने सॉल्व किया तो आया 3000, लेकिन ये सेंटीमीटर में है क्योंकि उसने बोला था एक्स वाई सब सीजीएस में लेना है वो. तो अगर ये सेंटीमीटर है तो मीटर में 30 मीटर हो जाएगा, और अगर ये 30 मीटर है यहाँ पे पुट कर दूंगा मैं वी है मीटर पर सेकंड में होगा, यहाँ पे पुट कर दूंगा मैं, तो क्या आंसर होगा 15 मीटर. ठीक. नेक्स्ट, two progressive waves are traveling towards each other with velocity 50 meter per second and frequency 200 hertz. The distance between the two consecutive antinodes is. सांगा. आता दोन कॉन्झिक्युटिव्ह अँटीनोड म्हटले तर डिस्टन्स किती किती लॅमडा बाय 2. तर मग लॅमडा काढा. हा व्ही माहित आहे, हा एन माहित आहे. काय असते? व्ही इज इक्वल्स टू एन लॅमडा
तर तुम्हाला पाहिजे लॅमडा, तो लॅमडा इज इक्वल्स टू व्ही बाय एन. व्ही किती आहे तुमचा 50, एन आहे तुमचा दिस, तर काय होईल 1/4. तर हा 1/4 म्हणजे 1/8. आणि 1/8 चा आन्सर किती आहे त्याच्यासोबत पहा. 1/4 इज 0.25 और 0.25 चा डिवाइड बाय 2 इट इज 0.12 समथिंग. 12 इज ऑप्शन ए. ठीक, तर याचा आन्सर राहील 0.125 मीटर. नेक्स्ट, standing wave is formed between 2 points separated by a distance 1.21 angstrom unit. There are 3 nodes and 2 antinodes. The wavelength of the standing wave is. Standing wave फॉर्म हो गई, 3 नोड बने, 2 एंटीनोड बने. है ना, नोड नोड और नोड, और कितने डिस्टेंस में बने, यहां से लेकर के यहां तक 1.21 एंगस्ट्रॉम यूनिट में. तो उसने बोला वेवलेंथ कितनी होगी, तो वेवलेंथ कितनी होगी इतनी. 3 नोड और 2 एंटी नोड बनती है तो एक लैम्बडा यूएव फॉर्म हुआ ना, तो लैम्बडा की वैल्यू 1.21. कितना सीधा था, कब आया था 23 में. अरे समझ लगा दे, तो सोपी प्रश्न होता. नेक्स्ट, स्टेशनरी वेव झालं झालं होत आला आता. हार्डली शेवटचाच प्रश्न असेल हा मला तर वाटते. चेक करता काय, मग आपण पाहून घेऊ पहिले किती प्रश्न आले. ठीक आहे, जर समजा शेवटचा नाही, मला कन्फर्म नाही माहिती शेवटचा आहे का. तर किती जणांचं म्हणणं किती प्रश्न आले असतील, अंदाज सांगा. 2. मला वाटते हा कन्सिडर करून मला वाटते 3 राहिले असतील. ठीक आहे, तो कन्सिडर करू ना 1, हा काय झाला 2, 3, मग हा शेवटचा असायला पाहिजेत. 1 आहे का अजून. तुमचं बरोबर. तू राहते तर मी व्हिडिओ पडायला सुट्टीत तो पाहिला का पूर्ण. 2 काय विचारले, नाही पाहिला नाही, हवामानाला पुरत नाही. मी डान्स केलता रोडवर, नाचलो होतो मी. कोणता व्हिडिओ बघायला, तुला माहित नाही का व्हिडिओ. दाखवून देतो, विचारच लावू ना टीव्हीवर. कोणता व्हिडिओ. लक्ष द्या, प्रश्न पहा. स्टेशनरी वेव्ह इज प्रोड्यूस अलॉंग अ स्ट्रेट स्ट्रिंग ऑफ लेंथ 80 सेंटीमीटर. Resonant frequencies of string are 90 Hz, 150 Hz, 210 Hz. The speed of transverse wave in the string is. स्पीड काढायची आहे म्हणजे सरळ सरळ व्ही काढायचा आहे. ठीक आहे, फॉर्म्युला आपल्यावर एन लॅम्बडा आहे किंवा ओमेगा आपण किया, तर एन लॅम्बडाच आपण वापरू. आपल्या जोड ना एन आहे, एन आहे, एन कुठे आहे, हा एन कुठे आहे आपल्या जोड, ह्या रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सीज आहेत. आणि कोणासाठी, स्ट्रिंग साठी. आता स्ट्रिंग म्हटलं की पोरं स्ट्रिंगचा काय राहते, समजा एखादी स्ट्रिंग आहे तर तिचे ते डिफरंट नॅचरल फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट करू शकते. तो सगळ्यात पहिला मोड काय असतो तिचा, फर्स्ट हार्मोनिक, नेक्स्ट सेकंड हार्मोनिक, थर्ड हार्मोनिक. सगळे हार्मोनिक असतात त्याच्या स्ट्रिंग मध्ये, सगळे हार्मोनिक असतात म्हटलं. 5th हार्मोनिक, 7th हार्मोनिक. ठीक आहे, बस झाले काय. 8th हार्मोनिक, चाललं ठीक आहे, असं सुरू आहे. आता त्यातल्या कोणत्या तरी आहेत ह्या, होऊ शकते हे 2n असेल. 6 राहिला का, हा 6, 7. ठीक नाही, बस झालं ना आता. ओके, तर आपल्याला हे चेक करायचं आहे की हे कोणासोबत मॅच होतं. इथं डिफरन्स पहा किती येते. इथं पहा, तुम्ही जर पाहिलं तर 2n n मधला डिफरन्स किती आहे, n. 3n मधला n, 4n n किती आहे, n. ठीक आहे, तर इथं बी तसंच असेल. 151 90 गेले, किती डिफरन्स आहे 60. 210 मधून 150 गेले 60. म्हणजे सरळ सरळ त्या स्ट्रिंगच्या कंडिशनला फुलफिल करून राहिलं. पण आपल्याला हे चेक करायचं की हे कोणते कोणते हार्मोनिक्स आहेत, कोणत्या कोणत्या हार्मोनिक्स आहेत एक पायासाठी. तर 90च्या डबल आहे का हा. जर 90 180 असतात, हा असता n, हा असता 2n. बरोबर की नाही समजलं काय म्हणलं. यांचा 2n असला तर हा 180 पाहिजे होता मला, तर हे तर फुलफिल झालं. म्हणजे 90 काय होऊ शकते, 45 जर n असेल तर 45
टू जा 90 म्हणजे हा 2n आणि 45 काय असेल n. तर चला 45 90 आणि नंतर डबल 45 ऍड करावं लागेल, तर 150 येते का? नाही. मग असं ट्रायल अँड एरर बेसिसवरती तुम्ही हे सर्च करा की कोणती अशी फ्रिक्वेन्सी आहे जी या तिघांच्या मल्टिपल मध्ये बरोबर येते. तर ते फ्रिक्वेन्सी येते. इथं लक्षात येते तुमच्या की याले जर मी मानलं की फंडामेंटल यांची व्हॅल्यू जर आपण 3 घेतली तर हा 90 किती आहे सांगा बरं मला. मी तर लिहितो परत एकदा आकडे, ठीक आहे. 90 120 210, ठीक आहे. तर जर मी n ला मानलं 30, 1 आकडे कोणते कोणते आहेत 90 कोणते पण असू शकतात सिरीज मध्ये 90 150 हा आणि किती आहे आता 150 नंतर 210. हा जर मी n 30 घेतला तर हा किती होईल 3 टाइम्स ऑफ n. 150 किती होईल 5 टाइम्स n. हा किती होते 7 त्रिक 21 ना, तर 7 टाइम्स ऑफ n. म्हणजे स्ट्रिंगच्या फर्स्ट थर्ड फिफ्थ आणि 7 अशा हार्मोनिक्स आपल्याला दिलेला आहे. म्हणजे n ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 30. तर n तर भेटला तुम्हाला 30. आता कोण राहिला लॅमडा. तर लॅमडा लॅमडा काढायचा आहे तर जेव्हा केव्हाही एखाद्या स्ट्रिंग मध्ये स्टेशनरी वेव्ह बनते, खूप अरे अशी कोणता तरी मोड ऑफ व्हायब्रेशन असेल, तर मी काय करतो याच्यापैकी एक मोड ऑफ व्हायब्रेशन घेऊन टाकतो. कोणता घेता? हा 90 वाली फ्रिक्वेन्सी माहिती आहे ना मला. हा कोणता असेल तुमचा थर्ड हार्मोनिक आहे, म्हणजे हा कोण आहे तुमचा सेकंड ओव्हरटोन आहे, ठीक आहे. तर थर्ड हार्मोनिक असला फर्स्ट हार्मोनिक एकच लूप बनते, सेकंड हार्मोनिक 2 लूप, तर थर्ड हार्मोनिकले किती लूप बनतील 3. तर दोरी अशी दिसेल पहा. सांगा याची फ्रिक्वेन्सी किती, फ्रिक्वेन्सी किती फंडामेंटल किती आहे आपली 30. आणि हा मोड कोणता आहे 3 टाइम्स ऑफ n, 3 टाइम्स ऑफ n आहे, त्याची बरोबर किती झाली 90. आणि हे झाली तुमची स्ट्रिंगची लेंथ. तर या लेंथची व्हॅल्यू किती होते लॅमडा बाय 2 लॅमडा बाय 2 लॅमडा बाय 2. अरे कितीतरी लूप्स असतील ना त्याचे. तर आता मला सांगा जर हा थर्ड हार्मोनिक्स आहे तर एका हार्मोनिकला व्हॅल्यू लेंथ असते लॅमडा बाय 2. तर मी असं म्हणतो किंवा थर्ड हार्मोनिक साठी काय होईल 3 लॅमडा बाय 2. म्हणजे यल किती होईल 3 लॅमडा बाय 2. कळते का तुम्हाला? किंवा तुम्ही त्याला असंही म्हणू शकता, चला यल इज इक्वल्स टू 3 लॅमडा बाय 2. तर दॅट इज लॅमडा इज इक्वल्स टू 2l बाय 3. तर इथं लिहितो मी 2l बाय 3. तर 30 इंटू 2 लेंथ किती दिलाय 80 इंटू 10 रेस टू दी पॉवर -2 अपॉन झाला 3. वरून गेलं का रे, हा झाला यासोबत कॅन्सल. किती झाला आता पहा दॅट इज 1 -2 किती झाला -1. याला बी करतो हा 2 आणि ते 2 काय झाले कॅन्सल. 8 2 किती 16. काही सोडलं का आपण? सोडलं काय आपण? अरे 16 आंसर वाला हे तर मॅच नाही वरला. क्या गलती हो रही भाई?
आपल्याला स्पीडच काढणं आहे. व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा घेणं आहे. एन हा फ्रिक्वेन्सीला मल्टिप्लाय करायला लागते. व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडाच ना. हा हा बरोबर आहे ना. मग एन इंटू लॅम्बडा बाय एन तर आपल्याला काढायचं काय स्पीड. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की जर तुम्ही सर एनले 30 घेतलं तर तुम्ही लॅम्बडाला 2L घ्या. पण लॅम्बडाला जर 2L घेतलं आपण तर यल किती आहे आपला 80. नहीं तरी नहीं येता है. क्या गलती कर रहे हैं. लेंथ ठीक है, मान लो अपने पास लेंथ गिवन है. हर लूप लैम्बडा बाय 2 होता है और वो बोल रहा है कौन से मोड में आप वाइब्रेट कर रहे हो. अच्छा तो मैंने बोला ये थर्ड हार्मोनिक्स है तो 3 लूप बन रहे हैं, तो मैं यहाँ पे 3 ले रहा था. तो अगर मैं यहाँ पे 3 लूंगा तो यन को मुझे 90 लेना पड़ेगा. यस, तो अगर मैं यन को 90 लिया और यहां पे मैं 3 लिया तो ये लैम्बडा हो जाएगा मेरे पास 2L/3. तो ये हो जाएगा 2L/3. तो 3 त्रिक 9 हा होईल 30 हा 2 हा होईल 80 10⁻⁻². पावर जमते का आता. 8 त्रिक 24 गुणिला 2 हा 10⁻², 10⁻⁻² कॅन्सल आणि हा होईल 48 मीटर पर सेकंद. मी सांगतो आपण काय चूक करू आलो होतो, एक्सप्लेन करतो मी तुम्हाला. नीट क्वेश्चन आहे का. मी काय केलं ते सांगतो. मी काय करत होतो, व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा घेतला. यांची किंमत घेऊन आलो मी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. यांची किंमत काय घेऊन म्हणजे फंडामेंटल मी काय घेतला 30. मागची गोष्ट सांगू 30 आणि मग मी लॅम्बडा घेऊन आलो हा इथून की भाई यल इज इक्वल टू 3 λ/2 आणि इथून मला लॅम्बडा भेटते 2L/3. ते व्हॅल्यू मी पुट करू आलो. एलची व्हॅल्यू कन्सिडर करू, आन्सर येऊन नाही राहिलं. आता मी चूक काय केली, मी यल 3 λ/2 घेतलं. जेव्हा मी यल 3 λ/2 घेतलं तेव्हा लूप किती बनले 3. म्हणजे स्ट्रिंग कोणत्या हार्मोनिक मध्ये आहे तिसऱ्या. तर फ्रिक्वेन्सी तिसऱ्या हार्मोनिकची घ्यायला लागेल ना. म्हणजे यनले मला 30 नाही 90 घ्यावं लागेल, कारण तेच नोन आहे ना मला. म्हणून मी ना इथं 30 न घेता जेव्हा मी 90 न घेता 30 घेतो तेव्हा आन्सर चुकत होतं. हे लक्षात आलं का तुमच्या. क्लियर आहे आता हे. ओके खतम. गुड. टाइम आहे अजून. बदमाश होते. बरं झालं तुमचं आज याद जात नाही, नाही तर लागलं तर कुलूपात आलो विपिले. Stationary wave is represented by this and this, where x and y in centimeter and chagan, a distance between the successive antinodes. कर जाणार पा घरी. डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह अँटीनोड म्हणजे काय पाहिजे तुम्हाला λ/2. लॅम्बडा कम्पेअर करून काढून घ्या. A stationary wave is formed having 3 nodes along the length of the string 90 centimeter. 3 nodes. तर लॅम्बडा किती 3 नोड्स. लॅम्बडा म्हणजे काय 90, म्हणजे ऑप्शन सी. 3 नोड 1 2 3 आणि हे लेंथ किती आहे 90 सेंटीमीटर. सेंटीमीटर पाहिला का सेंटीमीटर. हा तर मग लॅम्बडा 90 सेंटीमीटर पुढे. ओके तर फर्स्ट पार्ट पीएसपीचा इथं संपला. सेकंड पार्ट उद्याच्या क्लासमध्ये घेऊ. उद्या खतम आणि नंतर आपण सुरू करू ऑप्टिक्स. तुमचं 3 तारखेपासून काय सुरू होणार आहे मॉडर्न फिजिक्स. खालचे शेवटचे 3 चॅप्टर आपले तिकडे. ठीक आहे, बाकी नंतर घेऊ.